जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांच्या नावानं रघुवीर या नावाचा चित्रपट प्रकाशित होतो आहे. हे ऐकून मला फार आनंद झाला. मी निर्मात्यांचं आणि सर्व कलाकारांचं मनोभावे अभिनंदन करतो. समर्थांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण म्हणजे महाराष्ट्राचं संजीवन आणि या दोघांचं विस्मरण म्हणजे महाराष्ट्राचं मरण. समर्थांनी खरोखर आपल्या संत परंपरेमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचं योगदान केलं. समर्थांनी या देशाला संघटित प्रतिकार कसा करावा हे शिकविलं. खरोखर सगळीकडे काळोख दाटलेला असताना अशा प्रकारचा एक श्रेष्ठ महापुरुष उभा राहिला धीरोदात्तपणे आणि त्यानं सर्वत्र विजयी भगवान श्री रामचंद्रांचा आराध्य म्हणून आणि हनुमंतांचा आदर्श म्हणून लोकांच्या पुढे ठेवला आणि त्यातनं हा महाराष्ट्र उभा केला. त्यांनी केलेलं कार्य हे अत्यंत उठावदार अशा प्रकारचं आहे. विजयाची आकांक्षा असलेल्या प्रत्येक राष्ट्राला अशा प्रकारचा राष्ट्रगुरू प्राप्त होण्याची आवश्यकता आहे. अन्य संतांनी जे काही केलं ते सगळं समर्थांनी केलंच केलं, पण समर्थांनी त्याहूनही अधिक काहीतरी केलं. अन्य संतांनी सहिष्णू महाराष्ट्र घडविला, समर्थांनी जयिष्णू महाराष्ट्र घडविला. आणि म्हणून या विजयाच्या प्राप्तीकरता राष्ट्राला ज्यांची आवश्यकता आहे अशा प्रकारचा हा महान राष्ट्रगुरू, त्याचं चरित्र लोकांच्या पुढे येणं अत्यंत आवश्यक आहे. वन्नितो चेतवा वारे चेतविताची चेततो प्रयत्न जाणजे पैसा वाढविताची वाढतो. समर्थ हे प्रयत्नवादाचे पुरस्कर्ते होते आणि म्हणून त्यांनी नेहमीच हे सांगितलं की भाग्याशी काय उणेरे यत्ना वाटून राहिले. मनुष्यानं सातत्यानं प्रयत्न करावा. चारीकडे अंधकार होता. अशा परिस्थितीमध्ये समर्थांनी स्वतः आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं अशा प्रकारचा आदर्श पुढे ठेवला. 12 वर्षाचं आयुष्य त्यांचं तपश्चर्येमध्ये गेलं. 12 वर्ष देशाटनामध्ये आणि 36व्या वर्षी त्यांनी जो कार्याचा आरंभ केला, या संपूर्ण राष्ट्राच्या उत्कर्षाकरता ज्या ज्या उपदेशाची आवश्यकता आहे ते सगळं काही त्यांनी सांगून ठेवलं. आणि म्हणून येणाऱ्या भावी पिढ्यांच्या मधनं छत्रपती शिवाजी महाराज निर्माण व्हायचे असतील तर ज्या साहित्याची कास धरली पाहिजे ते साहित्य समर्थांचं साहित्य आहे आणि समर्थांचं जीवनही तशा प्रकारचं आहे. अशा प्रकारच्या त्या लोकोत्तर महापुरुषाचा चित्रपट लोकांच्या पुढे येणं ही काळाची गरज यापेक्षा फार आधी पूर्ण व्हायला हवी होती, पण उशिरा का होईना ते कार्य करणाऱ्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन. जय श्रीराम. भारत माता की जय.